आज गोरडवाडी गावामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते। नुकतीच दिवाळी झाली आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते याचं कारणही तसंच आहे। आज गोरडवाडी गावातील दोन सख्खे भाऊ एका आठवड्यात ते अधिकारी झालेत। एक DYSP झाला तर एक STI झाला। यामुळे या गावातील सगळे नागरिक आनंदात आहेत। कोण फटाकडे उडवते, कोण देवाचे आभार मानते, कोण पेढे वाटते। गाव सगळं आनंदित आहे। आज संध्याकाळी त्यांची मिरवणूक होणार आहे गावातून। आपण या गावातील कव्हरेज करण्यासाठी आलोय। या गावातील काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। नक्की या गावाचा इतिहास काय, हे गाव खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करते। आज दोन अधिकारी गावात एका वेळी झालेत। या नमस्कार। नमस्ते। काय सांगाल, आज तुमच्या गावात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते। गोरडवाडी गावाला आनंद झालाय, कारण आमच्या गावातील DYSP प्रदीप बोरड यांची आत्ताच राज्यसेवेमधून राज्यामध्ये 12व्या रँकनं उत्तीर्ण होऊन तो DYSP पदी आता म्हणजे ट्रेनिंग वगैरे होऊन रुजू होईल। पण गोरडवाडीला खरंच आनंद झालाय की गोरडवाडी अशी होती की एक काळ म्हणजे 10 वर्षापूर्वी ह्या गोरडवाडीमध्ये फक्त मेंढरं राखली जायची आणि काही लोक ज्याला मेंढरं नाही ती ऊस तोडायला जायची आणि ज्याच्याकडे अजून काही नाही ते वसईला कामाला जायची। म्हणजे आता ते वसई म्हणजे एक शहर आहे राहिलंय, परंतु मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या गोरडवाडीतील लोकांनी काम केलंय। कराड भागामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या गोरडवाडीतल्या लोकांनी ऊस तोडलाय आणि लातूर असेल, रेणापूर असेल ह्या भागामध्ये आमच्यातली मेंढरं राखलेली लोक आहेत। त्या गावामध्ये सुरुवातीला फक्त आमच्या गावामध्ये शिक्षक लोक असायची, म्हणजे 10वी झाल्यानंतर D.Ed करायचे आणि शिक्षक व्हायचे। अशी पण आमच्या गावात एक 4-5 शिक्षक झाली होती। त्याच्यानंतरच्या काळामध्ये गोरडवाडीमध्ये असं काही प्रगल्भन होतं शिक्षणाच्या बाबतीत। मग आमच्या गावातील जे तरुण पोरं शाळेमध्ये होतं, म्हणजे साधारणतः आम्ही एक गावातले पोरांनी असं ठरवलं की गावामध्ये अधिकारी वर्ग वाढला पाहिजे। तो अधिकारी वर्ग वाढण्यासाठी आम्ही काय केलं, एक अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही काय करायचो, तालुक्यात जे अधिकारी झालेत शेजारच्या गावामध्ये भांबुडी असेल, इस्लामपूर असेल, जळगाव अशा आसपासच्या पंचक्रोशीमध्ये जे अधिकारी होतील किंवा तालुक्यामध्ये होतील त्या अधिकाऱ्यांनी बोलवून आम्ही त्यांचा सत्कार सन्मान केला की ज्याच्यामुळं आमच्या गावातील पोरासनी प्रेरणा भेटेल की बाबा आपण पण कुठेतरी अधिकारी झालं पाहिजे। असं करत असताना आम्ही त्या माध्यमातून ते करत राहिलो कार्यक्रम गावामध्ये। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये अधिकारी व्हायला लागले। आता साधारणतः आमच्या गावामध्ये 10 ते 15 अधिकारी आहेत, म्हणजे क्लास 1 दर्जाचे आहेत, काय क्लास 2 दर्जाचे आहेत। शिक्षक आहेत आमच्या गावामध्ये, साधारणतः एक 100-200 अधिकाऱ्याचा वर्ग गोरडवाडीत सुद्धा झालाय। पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, कोण बाहेर कंपनीत आहेत, कोण प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात। असं मोठ्या प्रमाणात गोरडवाडीमध्ये प्रगती होत चालली। ह्याचंच कारण की बाबा गोरडवाडीला एक प्रेरणा भेटली। आता गावामध्ये आम्ही अहिल्यादेवीच्या जयंतीच्या निमित्तानं असं परिसरातील लोकांचे अधिकाऱ्यांचे सत्कार केले। त्याच्यामुळे काही लोकांमध्ये पोरामध्ये प्रेरणा भेटलं वाढत गेली आणि त्याच्यामुळे ते आज गोरडवाडीला एक चांगल्या ठिकाणी गोरडवाडी येऊन पोहोचली की बाबा आज एक DYSP झाला आमच्यातला। एक आनंद मोठा आहे आणि अजून इथून पुढे सुद्धा आमच्यात अधिकारी व्हावीत ह्याच्यासाठी आम्ही हा आजचा जो रॅलीचा प्रोग्राम घेतोय ते मुख्य हेतू तो आहे आमचा की असं जर आम्ही रॅली घेतली तर पुढच्या पोरासनी पण गावातल्या वाटेल की बाबा आपण सुद्धा अधिकारी झालं पाहिजे। मग आम्हाला अपेक्षा आहे आता DYSP झालं, पण पुढच्या काळामध्ये आमच्या गावातून 2-4 IAS व्हावीत, ह्याच्यासाठी आमचे हे प्रयत्न चालू आहे। तुमची ओळख सांगा, कारण तुम्ही सुद्धा अधिकारी आहे आणि तुम्ही सुरुवात केली अधिकारी होण्याची। आम्ही ऐकले की तुम्ही 2013ला तुम्ही अधिकारी झाला, शासकीय अधिकारी, त्यानंतर गावात अधिकारी होण्यास सुरुवात झाली। काय सांगाल त्याबद्दल? आता मी तर एक सामान्य कुटुंबातलाच आहे सांगते। लोक साधारणतः मला सायकल पण नसायची त्या काळामध्ये। आमची परिस्थिती म्हणजे एकदम खालाकीची असताना मेंढरं राखत असायचो आम्ही सुट्ट्यामध्ये। सुट्टी भेटले का दुसऱ्याच्या रानात कामाला जायचं। त्यातून एक प्रेरणा म्हणजे बाबा कष्ट अधिकारी व्हायचं आहे आपल्याला। माझं बाबा BE सिव्हिल झालंय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडीतून माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालंय। त्याच्यानंतर माझं एक स्वप्न होतं, त्यावेळेस पण मला प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब भेटले होते, चांगले पॅकेजेस भेटले होते। पण माझं एक स्वप्न होतं की बाबा मला पैसे नको आहेत, मला अधिकारी व्हायचं आहे। कारण पैसे कोणीही कमवू शकतं, पैशामध्ये काय नाही, पण एक लोकांची सेवा करायची होती मला। सेवा करण्यासाठी क्षेत्र निवडत होतो मी MPSC पण देत होतो। इंजिनिअरिंग MPSC मला बेस्ट वाटलं, कारण माझं इंजिनिअरिंग झालेलं होतं म्हणून मी इंजिनिअरिंग MPSC दिल्या। त्याच्यानंतर माझं सार्वजनिक बांधकाम ह्याच्या विभागामध्ये सिलेक्शन झालं।
जलसंपदामध्ये पण माझं सिलेक्शन झालं, 2 सिलेक्शन झाले माझे. आणि ह्याच्या महानगरपालिकेला पण मी ट्राय करत होतो, पण परत मला वाटलं की बाबा सार्वजनिक बांधकाम विभाग हा बेस्ट आहे, की जेणेकरून ते लोकांच्या सेवेमध्ये जाऊ शकतो. म्हणजे रस्ते असतील, इमारती असतील, ह्याच्यामध्ये काम करता येतं. आणि त्याचंच माझी सुरुवात 2013ला माझं सिलेक्शन झालं. 2013ला मी तुळजापूर ह्या ठिकाणून सर्व्हिसला सुरुवात केली. त्याच्यानंतर परांडा असेल, परांड्यानंतर मी 2019ला साधारणतः माळशिरसमध्ये आलो. माळशिरसमध्ये आल्यानंतर मला म्हणजे माळशिरसमध्ये यायचा उद्देशच एक होता की मी अधिकारी झालोय, पण त्याचा उपयोग बाहेर पण मी करतोय, पण तेवढा माझ्या गावाला पण झाला पाहिजे. मग त्या हेतून मी इकडे आलो. माझ्या आपल्या परिसरामध्ये जेवढं काही रस्त्याचं काम करता येतंय, जेवढे काही इमारतीची कामं करता येतील, तेवढ्यासाठी आटोकाट प्रयत्न करून तालुक्यामध्ये रस्ते वरच्या भागात असतील, खालच्या भागात, किंवा माझं ज्या ज्या गावामध्ये मी फिरलोय त्या गावामध्ये रस्ते झाले पाहिजे, हा हेतू होता. आणि इथल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, सगळ्या लोकांच्या सहकार्याच्या माध्यमातून रस्ते करता आले, अजून चालू आहेत. प्रयत्न चालू आहे. शेवटी कसं सिस्टीम आहे, सिस्टीम सुधारची प्रयत्न का आपल्यापासूनच करावा लागतो. मग ते करण्याचा प्रयत्न चालू आहे, होतंय, करत राह. ह्यांच्या बोलण्यातून एकच जाणवलं की मेंढक्यांचं गाव होतं ते अधिकाऱ्यांचं गाव आता व्हायला लागले. बरोबर, काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? आज तुमच्या गावामध्ये DYSP STI एका वेळी झालेत आणि अनेक अधिकारी तुमच्या गावात आहेत. आज मिरवणूक आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी तुम्ही साजरी करताय का? 100%. कारण आज खूप गाव सगळंच आनंदी आहे. पहिलं काय असायचं की गावात कुठलाही मोठा एखादा काय प्रॉब्लेम झाला किंवा मॅटर झाला तर बाहेर गावातल्या पुढाऱ्यांपाशी जाऊन बसायचं ती मिटवण्यासाठी, ह्याच्यासाठी. आज एक आमच्या गावाला अभिमान असा वाटतोय की बाबा आपल्याच गावातला जर एखादा मुलगा चांगला मोठा अधिकारी झाला असेल तर हक्कानं त्या साहेबांना आपण कॉल केला तरी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ही एक वाढीसाठी आनंदाची बातमी आहे. कारण बाहेर कुठं जरी गेलं तरी ती प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हतं. बसवून घ्यायचं, बघू आज बघू उद्या, पण आज आपल्या हक्काचा आपल्या घरातला माणूस जर अधिकारी झाला, आज 10-15 अधिकारी झालेत. आता जसं साहेबांनी सांगितलं तसं कुणाचं रस्त्याचं प्रॉब्लेम असू द्या, काय असू द्या, कारण साहेब PWD मध्ये असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून होतं ते. तसं आज हे पोलीस खात्यामध्ये पण आपला एखादा हक्काचा माणूस गावचा झाला, ह्याचा खरं तर अख्ख्या गावालाच अभिमान आहे. आणि त्याच पद्धतीनं गावानं पण आज एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांचा मान सन्मान, जी त्यांनी वेळ दिला किंवा जी त्यांना काय असेल ते त्रास सोसून इथपर्यंत पोचले यशाच्या शिखरापर्यंत, तर त्याच पटीत गाव पण आज त्यांचा सन्मान किंवा सत्कार चांगल्या पद्धतीने आम्ही सगळेजण करणार आहे. तुम्ही तरुण पिढीमध्ये कसा उत्साह आहे? आता त्यांचं यश बघून तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच बनणार आहे का? म्हणजे काय तरुणांमध्ये? तरुणांना आता बाकीचं जर सांगायचं झालं तर पूर्वीचे म्हणजे आमच्या वडिलांच्या काळातलं कसं होतं की 80% गाव हे दारू पिणार गाव होतं. सगळ्यात वॉन्टेड गाव म्हणून ओळखलं जायचं गोरडवाडी. पण युवा पिढीने जसं ही अहिल्यादेवीच्या जयंत्या किंवा अधिकाऱ्यांचं संमेलन असेल काय असेल ही एकत्रित येऊन ज्यावेळेस युवा पिढीला कोणीतरी रस्ता धावल्याशिवाय त्यांना दिसणार नाही पुढचं. रस्ता धावणारी लोक ज्यावेळेस आपल्या गावात 1-2 अधिकारी झाले आणि त्यांनी जे ठरवलं की बाबा लोकांना आपण किंवा आपल्या गावातल्या युवा पोरांसाठी एक असं दाखवून देऊ चित्र की आम्ही एवढा मान सन्मान घेऊ शकतो, इज्जत घेऊ शकतो, तर तुम्ही का घेऊ शकत नाही. त्या पद्धतीनं कोणी शेतीमध्ये 1 नंबर झालंय गावात. युवा पिढीमध्ये शेती करणारी टॉपला आहे ती. काय लोक राजकारणात युवा पिढीतली ती राजकारणात टॉपला झालेली आहे ती. म्हणजे सगळ्या क्षेत्रात युवा पिढी आता उतरली तर चांगल्या पद्धतीने. आज जी लोक आमची ऊस तोडायला जायची ती आज टोळ्यांची मालकं झाली. ती जी लोक वसईला वसई काम करायला जायची ती आज वसईमध्ये वसईतली मुकदम झाली ती. बरोबर का? म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक जण एकदम चांगल्या आणि यशाच्या पायरीकडे वाटचाल करते. आणि आता इथून पुढे आणखीन प्रदीप साहेब झाल्यामुळं आणखीन काही युवा पोरं त्यांच्या नादानं त्यांचं बघून एक 10-20 मुलं आणखी जास्त घडावी हीच आमची अपेक्षा आहे गावामध्ये. कशात बाबा तुमचं वय झालंय, आता तुम्ही अनेक पिढ्या बघितल्या, अनेक अनुभव घेतले. आपल्या गावात असा डिवाइस 90 वर्ष चालू तुमचं? आमच्या काळात 7वीवर शाळा मास्तर, 10वीवर फौजदार. मग आता पेश झाला माणूस ना त्याला वाटेने जाऊन देत नव्हती. त्याच्या आईबापाला रस्ता बंद केला होता. असं जग होतं पहिलं. मला सांगा, आता तुमच्या गावात मोठा अधिकारी झालाय, असा अधिकारी तुमच्या गावात कधी झाला नव्हता.
मग चांगलं झालंय, आनंदाची बातमी झाली. बरोबर. हो, कसं काय वाटतंय तुम्हाला, अजून हवे ते अधिकारी? माझे जो नातू 5 नोकरी लागले ते माझं स्वतः, मी तर पटकवाला. आता ह्याच्या पुढे तुम्ही तुमच्या गावातलीच लोक पहिले मेंढर राखायचे, मेंढ राखीत होती. परंतु आता सगळे अधिकारी व्हायला लागलेत का? पहिल्या सुरुवातीला ही गाव माणूस मेंढका येळीच नालाय, येळीच नाल्यावर तेव्हा तालुक्यातले जमिनी इकत नव्हत्या, जमिनी इकत नव्हत्या. मग इथं त्याला झालं 6 मुलगं. 6 मुलगं झाल्यावर आता ह्याला मुली कुठं आहे, 10 कोसावं गाव. मग 10 पंढरपुरापासून गावातली मुली हुडकून आणल्या. पाहुणं मुलगी द्या आम्हाला, 40 एकर जमीन तुम्हाला. जमिनी इकत नव्हत्या. यानं धरलं तर फळ शिवपातो त्यानं मेंढर जातीची तर गावच धरलं. म्हणजे बाबांनी सांगितलं की हे जी गोरडवाड आहे ही सगळी विरळीमधून आली, मान तालुक्यातील विरळीमधून. अजून एक काय आहे, आला होता एक, फक्त एक मेंढका आलता, त्याला 6 मुलगं झालं. मग त्यानं आपली जमीन इकत नव्हत्या, जिथवर मेंढर जातील तिथवर जमीन धरली. मग मुली कुठायच्या आता 6 मुलाला. मग पुण्या परगावानं 10 तिचे आणली, ते कोणती पंढरपुरापासून पाहुणे, यमगर आणली, कोळकर आणली, हुलगे आणली, सगळी पाहुणे आणली. मुलगी द्या आम्हाला 40 एकर तुम्हाला. बर. असं गाव झालं. अच्छा, तुम्ही गावाचा इतिहास सांगितला. एकेकाळी मेंढकांचं गाव असणारं हे गाव आता अधिकाऱ्यांचं गाव म्हणून तालुक्यात आता ओळखू लागलं आहे. अजूनही काय घडणाऱ्या घडामोडी आहेत आपण वेळच्या वेळी देत जाऊ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.